side. I don't wanna waste what's left. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल। इकडे सगळेजण बसलेले आहेत। अर्चना आईला ॲपल कट करून देत आहे, म्हणजे पत पाणी आहे त्यामुळे फराळीचे मी तितकं दिलेलं नव्हतं। जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलं की आई बाईकून पडलेली आहे, पण जास्त मार लागलेले नाही, म्हणजे आमचं नसीब चांगलं आहे। नाहीतरी फक्त विचार करून खूप दुःख वाटत आहे की आईला जर काही झालं असतं तर आज आमची गती काय झाली असती। पण थोडक्यात गेलेला आहे, म्हणजे हे आमचं नसीब चांगलं आहे। फक्त गुडघ्याला मार लागलेला आहे, बाकी डोक्याला इकडे इकडे कुठं लागलेलं नाही, फक्त गुडघ्याला जे आहे ना ते थोडासा जास्तच मार लागलेला आहे। आणि काही ताईंची कमेंट आली, एक ताई म्हणत होत्या त्यांच्या आई पडलेल्या आहेत आणि त्यांच्या मांडीला खूप जास्त मार लागलेला होता, तरी कोरपडीचा पाला लावून त्यांनी बांधलेलं होतं, त्यामुळे ना ते लवकर कमी झालेलं आहे, म्हणजे दुखणं लवकर कमी झालेलं आहे। तर हो ताईंनो, तुम्ही खरंच खूप छान सजेशन देता। ज्या गोष्टी मला माहिती नसतात ना त्या पण तुम्ही सांगता, त्याबद्दल अगदी हृदयापासून मी तुमची आभारी आहे। मी कोरपड वगैरे लावून शेकत होते, परत दवाखान्यात आम्ही दाखवलेला आहे, तर आता कोरपडीचा पालाही मी आणायला लावणार आहे, म्हणजे ते बांधता यावा। तर इकडे सगळ्यांचे जेवणे खाणे झालेले आहेत आणि कपडे थोडेफार नंतर मी धुलेले होते ते मी इकडे हडको घातलेले आहेत, म्हणजे अंबादासचे आणि वैष्णवीचे कपडे आहेत। नंतर वैष्णवी इकडं फुलभाज्या परत फटाके वगैरे लावत आहे, म्हणजे झाड वगैरे, म्हणजे जास्त आवाजाचे फटाके हिला पण आवडत नाहीत माझ्यासारखे। अंबादास आणि दिनेश गॅरेजला गेलेले आहेत पप्पांकडे, तोपर्यंत आम्ही फोटो वगैरे बघितले दीपकचे। म्हणजे अर्चना जेव्हा अगोदर आली होती तेव्हा आणखीन फोटो आलेल्या नव्हत्या दीपकच्या कार्यक्रमाच्या, तर तेच फोटो व्हिडिओ ते सगळं बघत होते। आणि तोपर्यंत अंबादास आणि दिनेश दोघंजणी आलेले आहेत आणि येथे बस आईस्क्रीम घेऊन आलेले आहेत, तर आम्ही इकडे आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत। आईला काही थंड वस्तू खायला दिलेली आणि आईला आवड पण नाही, म्हणजे गार वस्तू खात नाही ते, तर आम्ही जिकडे सगळेजण आईस्क्रीम खायला घेतलेला आहे। तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय, या सगळेजण गारगार आईस्क्रीम खायला। आणि हो, पाऊस पण सुरूच आहे रिमझिम, अशा थंड वातावरणामध्ये परत थंड आम्ही खायला घेतलेला आहे। म्हणजे असं म्हणतात ना की उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम न खाताना हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये खायचं, म्हणजे थंडीला थंडी मारते असं म्हणलं जातं। पण असो, काही असो ते, पण आईस्क्रीम हे सगळ्यांचं फेवरेट असतं, वातावरण कसंही असो आईस्क्रीम हे खूप फेवरेट। तर आई तेच म्हणत आहे, एकतर थंडगार वातावरण झालेलं आहे, तुम्ही सगळेजण आईस्क्रीम का खात आहात, तर आमची फेवरेट आहे, आम्ही घेऊन बसलेले आहेत आणि आम्ही इकडे आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत। संग बोलणंही सुरू आहे आमचं, म्हणजे आई थोड्या वेळ उठून बसते, थोडा वेळ रेस्ट घेते। मी म्हटलं आतमध्ये बेडवरती रेस्ट घे, पण करमत नाही, थोडंसं एकटेपणा जाणवतो ना, म्हणून आईला मी इथंच अंतरण टाकून दिलेलं आहे। सोप्यावरती अवघड होतं म्हणून आई खालीच झोपलेली आहे, आणि म्हणजे सगळ्यांना बोलत वगैरे, कारण आता आतमध्ये झोपेल बेडवरती तर एकटेपणा जाणवतो, तिला करमत नाही। एक तर म्हणत असते की तुझ्याकडे आल्यानंतर ना मला अजिबात करमत नाही, तुम्ही म्हणत होता की आईला इथंच ठेवून घेत आहे काही दिवस, कसं ठेवून घेणार, आईला नाही तर अजिबात करमत नाही। गावाकडे कसं आहे, सगळ्या आयाबाया येतात, बोलत बसतात, त्यामध्ये वेळ कसा जातो समजत नाही त्यांना। आणि एकतर शेताकडे जायचं असतं, घरची कामं असतात, इथं कसं आहे आता कुठली कामं नसतात, निवांत बसायचं, थोडंसं बोर होतं आईला इथं। जेव्हा येते ना असंच असतं यांचं, बाबा येऊ किंवा आई येऊ म्हणतात की तुझ्या घरी आलं तर बोर होत, कारण एकतर कुठली कामं नसतात आणि त्यामध्ये शेताकडे जायचं नसतं, म्हणून त्यांना खूप बोर होतं इथं। तर असं कसं आईला मी थोडे दिवस ठेवून घेणार आहे, जोपर्यंत तिचं दुखणं नीट होईल तोपर्यंत। तर कालचा दिवस असा गेला। दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे, सगळेजण उठलेले आहेत, पूर्ण घरची साफसफाई झालेली आहे, म्हणजे झाडणं पुसणे सकाळी मी लवकरच करून घेतलेलं आहे, कारण आज अर्चना परत जाणार आहे, म्हणजे अर्चना पुण्याला राहते, तर ती म्हणत आहे की उद्या मी पुण्याला जाणार आहे, तर आज मी जाते गावाकडे, म्हणजे माहेरी, कारण तिथं कपडे वगैरे सगळे तिथंच आहे तिचे, तर बॅग भरून घ्यायचं आहे तिला, कारण काल घाईगडबड इतकं झाली की काहीच तिने इकडं आणलेलं नव्हतं, सगळं तिथं पण सगळं विक्रमाला पडलेलं आहे, सगळं शोधून बॅग भरायची आहे, कारण 2 दिवसा अगोदरच अर्चना आईकडे आलेली होती आणि सगळेजण माझ्या सगळ्या बहिणी आलेल्या आहेत, म्हणजे सगळ्यांचे मुलं बाळ, सगळ्यांच्या बॅगा, घरभर पसारा असं झालेलं आहे तिकडं। त्यामुळे अर्चना तेच म्हणते की थोडंसं लवकर जाते, म्हणजे सगळी बॅग वगैरे मला आवरून घ्यायची आहे, मग तिथून परत हिच्या गावी जाणार, मग हिच्या गावून परत मग पुण्याला जाणार, इतका गोंधळ आहे यायचा, त्यामुळे मला थोडंसं लवकरच निघ। तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे, तर बाकींच्या सगळ्याचं आवरून दिलेलं आहे मी। अर्चनाला नाव घालायचं, तर ते म्हणलं आपण निवांत आंघोळ करूया, अगोदर स्वयंपाकाची तयारी करूयात, कारण त्याने जात आहे आज बिदरला। टायमिंग सांगितलं यावेळी मॉर्निंगचे 6:30 वाजलेले आहेत, आता थोड्या वेळात दिने जायला निघेल, म्हणजे 7 वाजता दिनेशला जायचं आहे। तर मी इकडे स्वयंपाकाची तयारी करत आहे, आज ना पालक पनीर बनवणार आहोत, या भाजीची तयारी करायची आहे, कणिंगी मळायचं आहे, थोडंसं लवकरच आम्ही सुरुवात केलेली होती, कारण
कारण दिनेश जाणार आहे 7 वाजता घरातनं बाहेर निघेल तो, कारण बिदरला इथून हीच एसटी असते, त्यानंतर एसटी भेटणार नाही. नाहीतर काय होतं बदलत जावं लागतं आणि नंतर लेट होतो, कारण ते इंटरव्ह्यू आहे दिनेशचा, त्यामुळे वेळेत करणं गरजेचं आहे. तिकडे अर्चनाला म्हणलं की पनीरची भाजी तयारी तू कर, मी चपाती बनवून घेते आणि इकडं भात पण मी कुकरला लावलेला आहे, म्हणजे 7 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करायचा आहे. दिनेश म्हणत आहे की मम्मी घाई गडबड करू नको, निवांत करा, मी काहीतरी बाहेर खाऊन घेतो, पण म्हणतो पण बाहेर काहीच खात नाही. मी 2-3 वेळा बघितलेलं आहे, जेव्हाही घाई गडबड जातो किंवा स्वयंपाक बनला नाही ना त्यावेळेस म्हणतो की मम्मी बाहेर खातो, पण वेळच भेटत नाही बाहेर खाण्यासाठी त्याला, कारण कॉलेजमध्ये तिकडे इंटरव्ह्यू वगैरे असतं ना, त्यामध्येच वेळ जातो आणि घरी आल्यानंतरच तो जेवण करतो, कारण एसट्या वेळेत नाहीत, मग एखादी एसटी गेली की नंतर भेटत नाही. म्हणून दिनेश कुठेही बाहेर खायला जात नाही आहे आणि तसाच उपाशी राहतो दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी तब्येत बिघडते त्याची. आता 2-3 वेळा असं झालेलं आहे, म्हणून म्हटलं कितीही माझा गोंधळ हो, अगोदर मी स्वयंपाक करून देते, दिनेशला जीव घालते आणि त्यानंतर जे आहे ना आमची पुढची कामं आम्ही करू. आणि अर्चना पण थोडंसं लवकरच निघणार आहे घरातनं, कारण तिला पण तिकडे आवरावर करायची आहे. परत वैष्णवी अंबादास यांची पण शाळा चालू झालेली आहे, सुट्ट्या नाहीत आणि अर्चना परवाच्या दिवशी जायला निघालेली होती, पण अचानकच आईची तब्येत अशी म्हणजे आई पडली ना बाईकून, त्यामुळे ना सगळेच घाबरलेले होते आणि कुणाला काही सुचलं नाही की काय करायचं आणि काय ठेवायचं आहे. त्यामुळे ना 2 दिवस अर्चना इकडंच आहे, शाळा पण चालू झाली, तीच घाईगडबड करत आहे की उद्या तरी अंबादास वैष्णवी शाळेत जाते. तिकडं दिनेशचं बघू शकता नखरे कसे चालू आहेत की मम्मी लवकर कर, नाहीतरी मला जाऊ दे, लेट होतो, एकदम पोट दुखल्यासारखं करत आहे. एकतर मला आधीच घाईगडबड होत आहे आणि त्यामध्ये हा आणखीन मला पळवत आहे, हातातली कामही पडत आहेत. म्हणजे जेव्हा आपण करतो ना त्यावेळेस ना कोणीतरी असं केलं ना खरंच माझ्या हातातली कामं पडतात असं होतं. आणि कॅनमधलं पाणी पण संपलेलं आहे, म्हणजे ते अर्चनाला तेच म्हणलं की कॅन धुवून फिल्टरचं कॅन आणून ठेवलेलं आहे ते त्यामध्ये ओतून ठेव. तर अर्चना पण खूप मदत करत आहे, म्हणून सगळं वेळेत झालं, कारण आज ना सकाळपासूनच थोडंसं लेट सगळी कामं होत आहेत, कारण दगदग खूप होत आहे. तुम्ही म्हणतही होता की ताई स्वतःची काळजी घे, दगदग जास्त करू नको, पण कसं असतं ना कोणीतरी आलं गेलं आणि थोडीशी दगदग आपली होते, कारण सगळ्यांना वेळेत करून द्यायचं असतं, सगळे वेळेत जाणार असतात, त्यामुळे थोडं स्वयंपाक पाणी आणि घरची कामं लवकर आवरायची असतात. आणि एकतर सकाळी लवकर यांचं गोंधळ असतं, चहा पाणी त्यांचं आवरून दिलं, ते गॅरेजला गेले, त्यानंतर दिनेश आवरून दिलं, मग त्यानंतर इकडं अंबादास दिनेश दोघंजणी जेवण करत, म्हणजे स्वयंपाक झालेलाच आहे. आता पनीरची भाजी करायची मात्र राहिली, कारण आता ती तामझाम खूप आहे, तयारी खूप असते. तर अर्चना म्हणत होते आपण टॅमॅटोची भाजी बनवून दिनेशला देऊया, तो जेवण करून जाऊ दे, कारण घाईगडबड खूप करत होते आणि त्याच्यामध्ये आम्ही पनीरची भाजी आणि त्यात पालक पनीर लेट होणार होता, तर असू दे म्हणजे टॅमॅटोची भाजी बनवून दिलेली आहे आणि चपाती भात हे सगळं बनलेलं आहे. दिनेश आणि अंबादास दोघंजणी जेवण केले. तसं तरी अंबादास इतक्या लवकर जेवण करत नाही, पण दिनेश जेवत होता ना म्हणून त्याला पण भूक लागली, तर दोघंजणी जेवण केलेले आहेत. आता आम्ही तर तिघी मिळून पनीरची भाजी बनवत आहोत, अर्चना, मी आणि वैष्णवी, म्हणजे दोघी बहिणी आणि लेक. तर इकडं चहा पण बनलेला आहे आमचा, दूध गरम झालेला आहे, तर इकडं तोच चहा मी अगोदर खायला घेतलेला आहे, कारण निवांत आहे आता घाई गडबड कसली नाही, आज थोड्या वेळानं जायला निघणार आहे, तर मला अगोदर चहा घेऊया. तिकडे चहा आणलेला आहे, आई ते दाखवत आहे, खूप दुखत आहे तिचा, म्हणजे कोकणी शेकलेलं आहे, पण आता ते मार लागलेला आहे तर थोडासा त्रास होणार आहे. तर कमजोरी खूप आहे, अशक्तपणा खूप आहे, त्यामुळे त्रास खूप होत आहे आईला. म्हणजे सूज उतरलेली आहे, काल मी शेकलेलं होतं, परत क्रीम वगैरे पण आणलेल्या होत्या, ते पण लावलं, टॅबलेट घेतलेलं आहे, त्यामुळे तितका त्रास नाही. आणि परत तिकडं चेहऱ्याला पण लागलेल्या आहे, आईच्या चेहरा पण सुजले एका साईडनं, थोडासा त्रास होत आहे तिला. तर आईला मी डिकाशन चहा बनवला, म्हणजे सकाळी सकाळी दुधाचा चहा घेत नाही आहे आणि इकडे मी नंतर दुधाचा चहा बनवते, तर नगच म्हणत होते. तर आम्ही तिकडं चहा आणि टोस्ट खायला घेतलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण मॉर्निंगचा गरमागरम चहा प्यायला आणि त्यासोबत टोस्ट पण घेतलेले आहेत. तर चहा मी एन्जॉय केलेला आहे. त्या परत मी किचनमध्ये आलेले आहे, पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, म्हणजे अगोदर मी अर्चनाला नाव घालते, नंतर ती मला घालेल, तीच म्हणत आहे. मी म्हणलं तुला नाव घालते, तुझं आवरून घे आणि निवांत मी करते, पण नाही तुला तरी कोण घालणार आहे, तिचं म्हणणं आहे, तुला तरी कोण घालणार कोण असते, तुझी धावपळ दररोजचीच असते ना, आज निवांत मी तुला नाव घालते, तू मला घाल. तर बहिणीचं असंच असतं ना. इकडे मी साडी वगैरे काढून ठेवलेली आहे, म्हणजे नवीन साडीच मी आणून ठेवलेली होती, तर ही साडी मला अर्चनाला करायची आहे जातवेळेस. तर साडी म्हणजे आहेर मी काढून ठेवलेला आहे. परत वैष्णवीला कपडेही घ्यायचे आहेत, तर मी म्हटलं जाता जाता आपण घेऊया. तर आता कचरा खूप झालेला आहे, म्हणजे सकाळी एक वेळा झाडून पुसून घेतलेली फरशी, तरी पण बघा आता थोडंसं म्हणजे हिंडणं फिरणं जास्त असतं ना, त्यामुळे खूप जास्त कचरा वाटत होता. आणि कवर वगैरे हे ते कागद वगैरे फाडून टाकलेले आहेत मुलं, तर मला एक वेळा पूर्ण घरात मी झाडू मारून घेते
आणि मग निवांत आपण करूया। तर इकडे पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेले आहे। परत इकडं चप्पल मी ऑनलाईन घेतलेली होती, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं। खूप छान चप्पल आलेली आहे, म्हणजे 2 जोडी आहे, म्हणजे लाल आणि काळी अशी चप्पल आलेली आहे। तर अर्चनाला ना काळ्या कलरची चप्पल खूप आवडली, तर तीच ती घेतलेली आहे। म्हणजे एक जोडी चप्पल पण दिलेली आहे। अगोदरची अर्चना चप्पल खराब झालेली होती, तेच म्हणत होती ताई खूप सुंदर चप्पल आलेली आहे। तर ती चप्पल बाहेर नेऊन ठेवलेली आहे, म्हणजे अर्चना जातवेळेस घालून जाईल। आणि तोपर्यंत इकडे पालक मी मी आज काय म्हणत आहे ना, काय गडबडीत खूप गोंधळ आहे ना। पालक मी उकडाय ठेवलेलं होतं, ते पण छान उकडलेलं आहे। तर मी चाळणीतनं काढलं आणि गार पाण्यात टाकून ठेवलेलं, म्हणजे कलर चेंज होणार नाही याचा। आणि इकडे लाईट ठेवले, मी पाणी गॅसवरती ठेवलेले गरम करण्यासाठी। आणि तोपर्यंत वैष्णवीला मला बाकीची तयारी मला करून दे। तर इकडं कांदा वगैरे काहीतरी नाही वैष्णवी चिरून देत आहे। आणि बघू शकता इकडे डाव्या हातानं कामं करते ही, म्हणजे गावाकडे म्हणतात की डाव्या हातानं काम करणं शुभ असतं, ते असं म्हटलं जातं की डाव्या हातानं काम करणं शुभ असतं। आणि तिला सगळं पण जमतच नाही उजव्या हातानं करायला, जे काम डाव्या हाताने करत असते। तर इकडं कांदा चिरून दिलेला आहे, म्हणजे आता पनीरच्या भाजीची तयारी होत आहे। मला कांदा मोठा मोठा चिरून दिलेला, म्हणजे चॉपरला पण बारीक करून किंवा ग्रेव्ही करून घेतलं तरी पण चालतं। अर्चना म्हणत आहे की आपण ग्रेव्ही नको, आपण बारीक चिरून टाकून ही भाजी बनवू। तिकडे दूध आलेलं आहे, तर अगोदर दूध गरम करायला ठेवलेलं आहे। आणि आम्हाला चेअर जरा सुरू आहेत, कारण आता दिनेश गेलेला आहे ना, त्याला करमत नाही किंवा आपल्याला कधी जायचं आहे, आपण थोडा वेळ बाहेर फिरवून येऊया, सुरू आहे त्याचं। तर म्हटलं आता आम्हाला स्वयंपाक तरी करू दे, कारण एकतर घाईगडबड गोंधळ खूप होत आहे, का अगोदर करायचं का ते अगोदर करायचं का अगोदर अर्चनाचं आवरून द्यायचं सुरू आहे। तर मला अगोदर अर्चना मी नावं घालते, तर अर्चना मी नावं घातलेलं आहे। आणि इकडं भाजी तयारी आता अर्चना करेल, म्हणजे पुढचा स्वयंपाक तीच करेल। मी बाहेरची कामं थोडीफार आहेत माझी, ते मी आवरून घेते। तर इकडं कांदा चॉपरमध्ये घातलेला आहे, आणि चॉपरमध्ये चॉप करायला जमत नव्हतं, कारण जे दोरीचं असतं ना त्याच्यावरती जमतं, पण यावरती जमत नव्हतं। तर म्हणलं मी थोडंसं दाखवते तुला, मग त्यानंतर तो कर, कारण आता टोमॅटो कांदा खूप सारा आहे। आणि अर्चना इकडं बनवत आहे आता पनीरची भाजी। तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, नंतर लसूण टाकलेलं आहे, परतून घेतलेलं आहे। जे चॉपरला चॉप केलेला कांदा होता ते पूर्णपणे टाकलेला आहे, म्हणजे 2-4 कांदे इकडे एकदम बारीक आम्ही चॉपरला चिरून घेतलेले आहे, ते टाकून परतून घेतलेले, म्हणजे हा कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। आणि त्यानंतरच मसाले यामध्ये टाकायचे। परत टोमॅटो मी चॉपरलाच बारीक करून घेतलेला आहे। तोपर्यंत वैष्णवीला म्हटलं की पनीरचे छोटे छोटे क्यूब कट करून दे। तर पनीर मी काढून घेतलेलं आहे, म्हणजे 20 ग्रॅमचं पॉकेट आहे हे। काल पण पनीरची भाजी बनलेली होती आणि आज पण बनत आहे, म्हणजे जेव्हा गायत्री योगेश आली होती तेव्हा पण मी बनवलं, कारण पनीरची भाजी सगळ्यांची फेवरेट आहे। इकडं आज पण मी बनवत आहे। तर इकडं वैष्णवीने एकदम छोटे छोटे क्यूब कट केलेले आहेत, आणि मसाला डब्यामधले मसाले संपले तेही मी काढून देत आहे। तर अर्चना भाजी बनवत आहे, तोपर्यंत मी पुढची कामं आवरून घेते। परत आईला आंघोळ घालणं आणि जेवायला वगैरे वाढणं ही सगळी कामं, औषध गोळ्या परत कोरपड लावून सेकणं, म्हणजे आईची ही कामं आहेत। आता गुडघ्याचा थोडासा आईला त्रास होत आहे ना, तर म्हटलं मी आंघोळ घालते। म्हणत होती की आंघोळच करायचं नाही, मन होत नाही आहे माझं, मला शांत झोपू दे म्हणत आहे, पण आंघोळ केल्याने फ्रेश वाटणार आहे म्हणून म्हटलं आईला मी अगोदर तुला गरम गरम पाण्याने आंघोळ घालते, मग नंतर कोरपडीनं शेकते आणि मग टॅबलेट वगैरे घे, म्हणजे जेवण करून टॅबलेट घे, त्यानंतर आई निवांत रेस्टच घेणार आहे। तर इकडं अर्चना भाजी बनवत आहे, म्हणजे पनीर जे आहे ना ते तळून घेतलेलं नाही। इकडं अर्चना म्हणत होती की उकळत्या पाण्यामध्ये आपण हे धुवून घेऊया। तर उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पनीरचे तुकडे टाकलेले होते आणि चाळणीतनं काढून ठेवलेला आहे। आणि इकडं मसाला पण तयार झालेलाच आहे। तर अर्चना इकडे भाजी बनवत आहे, तोपर्यंत मी इकडे सगळे डब्यामधले लाडू आणि अनारसे वगैरे सगळं काढलेलं आहे, म्हणजे ह्या अर्चनाला पॅक करून देण्यासाठी हा फराळ मी काढून ठेवला आहे, कारण नंतर गोंधळ होणार आहे म्हणून म्हटलं जसं वेळ भेटत गेलं तसं जसं आठवण आली तसं काढून ठेवूया प्लेटामध्ये। आणि सगळे कवरमध्ये पॅक करते मी। तिकडं सगळं कवरमध्ये पॅक केलेलं आहे। वैष्णवीला मला अगोदर बॅगमध्ये नेऊन ठेव, म्हणजे नंतर विसरते मी, तर ठेवलेलं आहे। वैष्णवीने हे पण झालेलं आहे आता फराळ वगैरे पॅक करणं। आणि इकडं अर्चना भाजी बनवत आहे आणि मला म्हणत आहे की तुला नावं घालते चल, कारण लेट खूप होणार आहे। तिकडं सगळा मसाला छान भाजलेला आहे, नंतर लाल मिरची पावडर टाकलेले, हळदी पावडर टाकले, परतून घेतला आणि झाकून थोडा वेळ एकदम मस्त हा पनीरचा मसाला बनवून तयार झालेला आहे। आणि जे उकडलेलं पालक होतं त्याला पण मिक्सरमध्ये घेऊन बारीक अशी प्युरी बनवून घेतलेली आहे, आणि थोडंसं पाणी टाकून ही ग्रेव्ही बनवून घेतली, नंतर पालक प्युरी होती ती टाकलेली आहे। बघू शकता कलर भाजीचा खूप छान असा आलेला आहे, एकदम मस्त असे पालक पनीर झालेलं होतं, म्हणजे अर्चना खूप छान भाज्या बनवते। तिकडं पालक प्युरी टाकून थोड्या वेळ ती परतून घेतलेली, म्हणजे शिजवून घेतलेले, नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि तिकडच्या
बर्नरवर ठेवलेला आहे. म्हणत आहे अगोदर मी चपात्या बनवून घेते, म्हणजे कणिक मी मॉर्निंगलाच म्हणून ठेवलेली होती, छान भिजलेली पण आहे. कारण अर्चनाला घाई गडबड खूप आहे जायची, तीच म्हणत आहे तू जोपर्यंत की बाहेरची कामं आवरशील तोपर्यंत मी चपात्या वगैरे बनवून घेते. तर ठीक आहे म्हणलं. तर इकडं स्वयंपाकाचं पूर्ण अर्चनानं केलेलं होतं, म्हणजे मला आज ना स्वयंपाक अजिबात करू दिलेला नाही आहे, म्हणजे आई ती जेवण थाळी मला आज भेटलेली आहे. तर इकडं चपाती 3 पदरीच करते अर्चना, जशी मी करते तशीच ती. म्हणजे चपाती ना गार झाल्यानंतरही खूप छान नरम बनून राहते, म्हणजे कडकपणा येत नाही. तिकडं चपाती लाटून घेतलेली आहे, तवा ठेवलेला आहे, त्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि चपाती टाकून आलट पलट करून सेकून घेत आहे. आमचा गोंधळ सुरू आहे, बाहेर हे काम आहेत ते काम आहेत, अंगणाची थोडंफार राहिलेलंच होतं, कारण दिनेश गाईरोड खूप करत होता ना, त्यामुळे ना कुठलीच कामं माझी म्हणजे व्यवस्थित झाली तर अर्धवट झालेली होती सगळी. तर ती सगळी कामं मी आता आवरून घेते. तर इकडे जी सकाळी चपात्या बनवल्या होत्या ना घाईगडबडीत, त्या चपात्या ना थोड्याशा म्हणजे अशा झालेल्या होत्या. अर्चना तेच म्हणत होती चपात्या आणखी एकदा तेल लावून मी सेकून घेते. ठीक आहे म्हणलं. त्या आपण चपात्या तेल लावून आलट पलट करून सेकून घेतलेला आहे. आणि तोपर्यंत त्याची ग्रेव्ही आहे ना ते पण मस्त अशी बनलेली आहे. नंतर यामध्ये पनीर टाकलेलं आहे, थोडीशी दुधावरची साय आणि कसुरी मेथी, फ्लेवर छान येतो, आणि थोडासा गरम मसाला टाकलेला, एकदम मस्त अशी पनीरची भाजी बनलेली आहे. चपाती बनलेली जाईल. तर म्हणलं आता वेट कसला आहे, अगोदर जेवायला वाढूया सगळ्यांना, म्हणजे आई, वैष्णवी आणि आंबादस्ते एकजण जेवण करतील. तिकडे चपाती घेतलेली आहे, आलू भुर्जी घेतलेली आहे सोबत, आणि पनीरची अशी मस्त भाजी म्हणजे पालक पनीर बनलेला आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला गरमागरम जेवण थाळी रेडी आहे. तर आईला म्हणलं अगोदर जेवण कर, म्हणजे टॅबलेट घ्यायची आहेत. आईची आंघोळ झालेली आहे आणि इकडे जेवायला वाढलेलं आहे. पनीरची भाजी आहे, परत चपाती आहे गरमागरम, आणि आलू भुर्जी वगैरे आईला दिलेली नाही, म्हणजे पतपाणी सुरू आहे तिचं, त्यामुळे. तर आता अर्चना जायला घाईगडबड करत आहे. तर म्हणलं अर्चनाला अगोदर मी आयर करते आणि सोबत सोडायला जाणार आहे मी बस स्टॉपपर्यंत, आणि वैष्णवीला ड्रेस पण घ्यायचा आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. तर इथे जी साडी मी काढून ठेवली होती ते पण मी इकडे आणून ठेवलेले आहे. अगोदर मी अर्चनाला आयर करते आणि मग सोबत जाणार आहे, त्याच्या थोडीफार खरीदारी करूया.